केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा हाल ही में संसद में कुछ अहम संशोधन पारित किए गए थे, जिसमें हिट एंड रन मामले को लेकर भी अब नया कानून लागू हुआ है। इस कानून के तहत अब अगर हिट एंड रन से जुड़ा कोई मामला होता है तो ट्रक चालक को अधिकतम 10 साल की सजा और 7 लाख रुपए जुर्माना भरने का प्रावधान किया गया है। जहां इस कानून में एक तरफा न्याय होने का आरोप ट्रक टेम्पो चालकों की ओर से लगाया गया है। इसी मामले पर चक्का जाम भी किया गया था। सर्वदूर पसरलेला आहे। त्या व्हिडिओशी काय त्याचं खरं असेल तर मग त्यांना स्पष्ट करावं केंद्र सरकारने, आणि असा जर काही मुद्दा जर मांडला असेल ज्याच्याने ड्रायव्हर लोकांच्या मनावर असा काही घात होत असेल, 10 लाख रुपये कुठलाही ड्रायव्हर देऊ शकत नाही, आणि ड्रायव्हर कोणाची पण हत्या करण्याचा किंवा त्याला मुद्दाम मारायच्या प्रयत्नामध्ये राहत नाही। त्यामुळे होणाऱ्या या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही फक्त एकच मागणी आहे आमची की त्यांनी हा विषय मागे घेतला पाहिजे। सभापटलवर जो विषय ठेवला आहे त्यांनी तो विषय मागे घेतला पाहिजे, अशी फक्त माझी सरकारकडनं मागणी आहे। धन्यवाद। कारण की नाही, इथे अजूनही काही स्पष्ट नाही आहे। मी पण इथे माझी गाडी फसलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे आलो आणि तुमच्यासोबत बोलताना मला स्पष्ट होतोय की बा अशा प्रकारचा संसदेमध्ये कुठे नाव ठेवला आहे की नाही ठेवला आहे, प्रस्ताव ठेवला आहे की नाही ठेवला आहे। कदम साहेब त्यांनी पण सांगितलं की अजूनपर्यंत हा इथे लागू झाला नाही आहे, पण एवढे सगळ्या लोकांना समजवण्यासाठी आमची काही शक्ती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही फक्त शासनाकडे मदत मागतोय की त्यांनी स्पष्ट करावं की असा प्रकारचा कुठला कायदा आहे नाही आहे। जर नसेल तर हे सगळे लोक आता इथून निघून जातील, कारण की यांनी कोणालाही त्रास देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही नाही नाही इथे कोणीच नाही आहे। हे सगळे जण स्वतःहून नेतृत्व उभं केलं आहे आणि मी तुम्हाला बाईट देतोय, फक्त मला यांनी बोलायला लावलाय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। मी पण एक सामान्य ड्रायव्हरच आहे आणि ड्रायव्हरी करून पोट भरतो।